स्वामी समर्थ. उद्या वैशाख पौर्णिमेला जर तुम्ही एक छोटासा नारळाचा उपाय केला तर घरातील अडचणी पूर्णपणे कमी होतील, आर्थिक अडचणी दूर होतील आणि प्रत्येक कामांमध्ये यश मिळू लागते. म्हणून हा उपाय अजिबात मिस करू नका. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, पौर्णिमा आज रात्री 9:13 सुरू होईल आणि उद्या रात्री 10:53 संपेल. आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी केलेली पूजा, सेवा आणि छोटे उपाय खूप लवकर परिणाम दाखवतात. म्हणूनच आज मी तुम्हाला एक खूप सोपा पण प्रभावी नारळाचा उपाय सांगणार आहे. तुम्ही काहीही केलं नाही तरी चालेल, पण हा एक उपाय नक्की करा. कारण हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, लक्ष्मीची कृपा वाढते आणि अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतात. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. पौर्णिमेच्या दिवशी वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते. चंद्र पूर्ण असतो आणि त्याचा प्रभाव आपल्या मनावर आणि घरावरही पडतो. म्हणून या दिवशी केलेले उपाय जास्त परिणामकारक ठरतात. आता बघा, नारळाला आपल्या पूजेत इतकं महत्त्व का दिलं जातं? प्रत्येक शुभ कामात आपण नारळ का वापरतो? कारण नारळ हा शुभतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. बाहेरून कडक पण आतून स्वच्छ आणि शांत, म्हणजेच आपल्या मनासारखाच. नारळ फोडणं म्हणजे काय? आपला अहंकार, आपले त्रास, आपले विचार हे सगळं देवाच्या चरणी अर्पण करणं. आणि जेव्हा आपण हे मनापासून करतो तेव्हा परमेश्वराची कृपा आपल्या आयुष्यात दिसायला लागते. जर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी येत असतील, कर्ज असेल, पैसा येतोय पण टिकत नसेल, किंवा कितीही मेहनत केली तरी यश मिळत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. उद्या शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, नारळ सुकलेला नको, त्यात पाणी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्या नारळावर थोडंसं कुंकू लावा आणि एक फूल ठेवा. गुलाब असेल तर चालेल किंवा कमळ असेल तर अजून उत्तम. आता हा नारळ घेऊन तुम्हाला जवळच्या देवीच्या मंदिरात जायचं आहे. मंदिर कोणत्याही देवीचं असो चालेल. तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल तिथे जा. मंदिरात गेल्यावर शांतपणे देवीसमोर उभं राहा आणि हा नारळ तिच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर कापूर लावून आरती करा आणि शक्य असेल तर तिथे बसून कनकधारा स्तोत्र म्हणा. नाही जमलं तरी हरकत नाही, पण मनापासून प्रार्थना नक्की करा. तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या मनातून व्यक्त करा. काहीही लपवू नका. देवावर विश्वास ठेवा आणि मनातून प्रार्थना करा, माझ्या अडचणी दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा. हा उपाय केल्यानंतर हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आता तुम्ही विचार करत असाल, एकच उपाय पुरेसा आहे का, की अजून काही करायला हवं? तर बघा, जर तुम्हाला खास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायची असेल, कामात यश हवं असेल, तर हा पुढचा उपाय नक्की करा. खूप लोकांची अशी तक्रार असते, मी खूप प्रयत्न करतो पण काम जमत नाही, सगळं जवळ येतं आणि शेवटी काहीतरी बिघडतं. तुमच्याबरोबरही असं होतं का? जर उत्तर हो असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. अगदी साधं कापड चालेल, काही विशेष असल्याची गरज नाही. त्या कापडात तुम्हाला एक पाणी असलेला नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवताना मन शांत ठेवा, घाई करू नका. तुम्ही हा उपाय का करत आहात, तुमची इच्छा काय आहे हे मनात स्पष्ट ठेवा. आता तो नारळ त्या लाल कापडात व्यवस्थित गुंडाळायचा आहे. यानंतर तुम्हाला तो नारळ वाहत्या पाण्यात सोडायचा आहे. नदी असेल, ओढा असेल, जे शक्य असेल ते चालेल, पण पाणी वाहत असलं पाहिजे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही नारळ पाण्यात सोडणार आहात त्याआधी तो हातात घ्या आणि तुमची जी इच्छा आहे ती मनात 7 वेळा बोला. हो, 7 वेळा. का? कारण मन एकाग्र होतं, आपली इच्छा स्पष्ट होते आणि आपण जे मागतोय त्यावर आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित होतं. तुम्ही स्वतःला विचारून बघा, तुम्हाला खरंच काय हवं आहे? पैसा, नोकरी, घरात शांतता की एखादं खास काम पूर्ण व्हावं? जे काही असेल ते मनात स्पष्ट बोला आणि मग शांतपणे तो नारळ पाण्यात सोडा. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मनात शंका ठेवू नका. होईल का, खरंच काम करेल का, असे विचार आले तर परिणाम कमी होतो.
परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. हा उपाय केल्यानंतर अनेक लोकांना अनुभव आला आहे. कामं हळूहळू जुळायला लागतात, अडथळे कमी होतात आणि जी गोष्ट खूप दिवसांपासून अडकलेली असते ती अचानक मार्गी लागते. तुमच्याही बाबतीत असं होऊ शकतं. फक्त एकदा मनापासून करून बघा. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. तुमच्या घरात वातावरण कसं आहे? सतत वाद होतात का? छोटी छोटी कारणं घेऊन भांडणं होतात? मुलं ऐकत नाहीत? घरात शांतता नाही? असं असेल तर त्यामागे कधीकधी घरातील नकारात्मकता कारणीभूत असते. ती दिसत नाही, पण तिचा परिणाम मात्र रोज जाणवतो. घरात सतत तणाव असतो का? काही कारण नसताना वाद होतात? छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलतात? कधीकधी असं वाटतं का घरात शांतता उरलेलीच नाही? असं असेल तर हा पुढचा उपाय खूप उपयोगी आहे. उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करा. एक पाणी असलेला नारळ घ्या. तो स्वच्छ असावा. आता 7 कापराच्या वड्या घ्या आणि त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये हलकं भिजवून घ्या. तुम्ही विचार करत असाल हे सगळं का करायचं? कारण कापूर आणि तूप यामध्ये शुद्धीकरणाची ताकद असते. वातावरण हलकं करतात. आता त्या 7 कापराच्या वड्या त्या नारळावर ठेवा. यानंतर तुम्ही देवघरासमोर उभं राहा, नारळ हातात घ्या आणि त्या कापराच्या वड्या प्रज्वलित करा. यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. लक्षात ठेवा, हा जप घाई गडबडीत अजिबात करायचा नाही. मोठ्याने बोलण्याची गरज नाही. मनातून जरी म्हणालात तरी चालेल. तुमच्या लक्षात येईल जप करताना मन हळूहळू शांत होतं, विचार कमी होतात. हाच त्याचा प्रभाव आहे. हा उपाय इतका साधा आहे, पण त्याचा परिणाम घरात जाणवायला लागतो. वातावरण हलकं होतं, वाद कमी होतात आणि घरात शांतता वाढते. अनेकांना असं वाटतं हे खरंच काम करेल का? पण एकदा करून बघा, अनुभव स्वतः येतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नारळ नंतर खायचा नाही. का? कारण या प्रक्रियेत घरातील नकारात्मकता त्या नारळात खेचली जाते, म्हणून तो प्रसाद म्हणून खाल्ला जात नाही. उपाय झाल्यानंतर तुम्ही तो नारळ एखाद्या जागी पुरून टाकू शकता किंवा निर्माल्यात टाकू शकता. हे करताना मनात एकच भावना ठेवा, घरातील सगळं वाईट दूर होऊ दे. देवाची कृपा असते तेव्हा अशा छोट्या कृतींचा मोठा परिणाम दिसतो. आता शेवटचा उपाय, पण खूप महत्त्वाचा. जर तुमच्या घराची प्रगती थांबली आहे, पैसा येतो पण टिकत नाही, सतत काही ना काही अडथळे येतात, तर हा उपाय नक्की करा. उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि सोबत एक तांब्या स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आता हा नारळ घेऊन तुम्हाला जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तुम्ही विचार करत असाल, इथे महादेवाचं मंदिर का? कारण पौर्णिमा आणि त्यातही शुक्रवार हा काळ खूप पवित्र मानला जातो. यावेळी केलेली प्रार्थना मनाला आणि परिस्थितीला दोन्हीला आधार देते. मंदिरात गेल्यावर सर्वात आधी तुम्ही ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा. शांतपणे करा, घाई करू नका. यानंतर तो नारळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. लक्षात ठेवा, नारळ फोडायचा नाही, फक्त अर्पण करायचं आहे. आता थोडा वेळ तिथे उभं राहा किंवा बसलात तरी चालेल आणि मनातून तुमच्या अडचणी बोला. तुमच्या आयुष्यात जे काही चालू आहे ते सगळं स्पष्टपणे मांडा. काही लपवू नका. तुम्ही कधी असं केलं आहे का? देवासमोर फक्त मन मोकळं करणं, मागणं नाही, फक्त सांगणं. एकदा करून बघा, खूप हलकं वाटतं. भगवंताची कृपा आणि तुमचा विश्वास या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की परिस्थिती बदलायला सुरुवात होते. हा उपाय केल्यानंतर हळूहळू घरात बदल जाणवायला लागतात, अडचणी कमी होतात आणि प्रगतीचे मार्ग उघडायला लागतात. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, फक्त उपाय करून सोडून देऊ नका. मनात विश्वास ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि शक्य तेवढं चांगलं करत राहा. कारण उपाय आपल्याला दिशा दाखवतो, पण चालायचं काम आपलंच असतं. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून मनापासून एकदा करून बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे पुढचे असेच उपयोगी व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. श्री स्वामी समर्थ.